मराठी कथा श्यामची आई भाग 30 मोठ्या होण्यासाठी चोरी। आमच्या गावापासून थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे। तो फडक्यांचं गाव। तेथे फडके इमानदार अजूनही राहतात। हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील हे आहेत। आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे। लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत। आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत। त्यांना अहंकार नव्हता, फार साधे व भोळे होते। त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे। तेव्हा मला म्हणायचे, श्याम तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे मी माझ्या बोटात मी घालीत असे, परंतु एका बोटात ती बसत नसे, ती खाली पडे। अरे जाड हो जरा, मग बसेल हो ती, असे मग ते हसून म्हणायचे। मी दापोलीहून घरी आलो होतो। बळवंतराव व दुसरीकडे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आले होते। दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना। दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचत असे, परंतु काही समजत नसे। स्पेशनचे चारित्र्य आणि वाचलेले थोडे मला आठवते। त्यात सुमारास रामतीर्थाचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते। माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झालेला आहे। यातील तेजस्वी सोज्वळ सावेशी मराठी भाषा मला गुदगुदल्या करी। ते भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत। माझ्या कोणीतरी आपत्यांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला, परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातून तो घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला वाईट वाटले। त्याच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो, मी कवी हृदयाचा होतो। मायबापाने माझी मनोभूमिका तयार केली होती। मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झाले होते। मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठे आणावयाचे? वर्गातील पुस्तके सारी माझजवळ नसत। इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश माझजवळ नव्हता। अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे। रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेत असे मला वाटले। आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते। बऱ्याच नोटा होत्या, त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले। दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळावे असे मला वाटले। माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो। आस ही तुझी फार लागली देवा, ज्ञानेंदी बुद्धी चांगली। बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो। माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते। पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या। एक 5 रुपयांची नोट कमी। भाऊराव 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही। ते पाहून म्हणाले, नीट पाहिलात का साऱ्या खिशातून? कोणाला दिली तर नाहीत। माझे श्लोक शिकवणे सारे थांबले। चोराला कोठली झोप? घरात आई जेवत होती, तिच्याजवळ जाऊन मी गप्प मारीत बसलो। आई तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते? मी विचारले। बाळ इच्छा कोठे आहे? 2 घास कसे तरी बळेच पोटात दडवायचे। 2 धंदे झाले पाहिजेत ना, पाणी उदक करता आले पाहिजे ना। तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे। आई म्हणाली, आई मी खरेच मोठा होईन, पुष्कळ शिकेन, खूप वाचेन। मी म्हटले, शिक पण चांगला हो। शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते। फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झाले तरी मनाने चांगले राहा। माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते। आई म्हणाली, ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती। माझ्या अशिक्षित आईला असे चांगले चांगले विचार कसे सांगता येत याचे मला खूप आश्चर्य वाटे। महमदला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव। तो महमद म्हणाला, साऱ्या दृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखीन कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा काय चमत्कार नाही? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात व चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झारे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडी असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महमद म्हणाला, माझ्यासारखा एक अडाण्याच्या तोंडातून
तो कुरा वदवितो हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणाचा बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आई सुद्धा कळवळीने मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेचे ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील ती पवित्र शंकराची पिंड, तिच्याच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझे श्रुती समृद्धी होती. मोठा नाही झाला तरी गुणी हो. थोर शब्द हे ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू ढसत होते. साप दंश करीत होते. मित्रांनो, इंग्लंडात ट्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवल्यास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात मेलात तरी ते गुप्तदूत आहेतच. सद्साध्विके बुद्धीची टोचणी ती सदैव आहेत. घरात तर कोणी आले नाही, चमत्कारच म्हणायचा. वडील म्हणाले, श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवय लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा याशिवाय यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली. मी गेलो. काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झाली. मी म्हटले, नाही बुवा, मीच तर आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते. वडील म्हणाले, श्याम, तू तर नाहीच घेतलीस. घेतली असलीस तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले, आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुटत लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम, अगदी खरेच ना? घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास. आई म्हणाली, श्याम, नाही हो घ्यावायचा. तो रागावला, रुसला तरी कोणाच्या वस्तूत हात लावायचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती ना त्याने, तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली व आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास. आईच्या माझ्यावर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाचे धन जाती, ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय, ते लोक धन्य होत. माझा असल्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दुबळे अश्रूने पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले, तू नाहीच घ्यावयास. मला माहीत आहे. उगी असे आई म्हणली. आईच्या शब्दाने मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केवळवाणी रडत आईला म्हटले, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची आबरू राखली. घेणार नाही, परंतु घेईल तर कबूल करेल. तिचा मुलगा सरस्वी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी आईने माझी समजूत घातली. बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी. पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी. मी म्हटले, अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ते तर अजून शिकला नाहीस. मग आणखीन दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे एक असे वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञात स्वर्गी लोक कामधुगतु भवती. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो.
सम्यक ज्ञानात नीट समजलेला वाचलेला नव्हे, खोकलेला नव्हे तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मुलं कंदिलालाही धरू पाहते. कंदिलाची काच तापलेली असते. आईला लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, लाव लाव हात. ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणून ज्ञानाला सद्गुणी म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजेच अनुभव. जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत. थँक्यू. धन्यवाद. कशी वाटली कथा ते जरूर कळवा. कमेंट करा, लाईक करा.